नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या प्लॉटला 32 दिवस पूर्ण झालेत आणि 32 दिवसानंतर आज आपण आपल्या प्लॉटचं क्रॉप कव्हर काढून घेतलेत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटवरती पूर्ण 22 दिवस क्रॉप कव्हर राहिले आणि या 22 दिवसामध्ये प्लॉटनं चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित प्रकारे ग्रोथ केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, यंदा सगळ्यांनाच माहिती आहे की खरबूज प्लॉट असो की टरबूज प्लॉट असो, यांना वातावरण जसं साथ देत होता तसा यंदा साथ देत नाही आहे. खूप अशा समस्या आल्यात ह्या प्लॉटमध्ये. म्हणजे मला नाही, सगळ्याच शेतकऱ्यांना खरबूज प्लॉटमध्ये समस्या आल्यात. तर शेतकरी मित्रांनो, सध्याची कंडिशन कधी बघितली तर आपला प्लॉट एकदम व्यवस्थित आणि छान प्रकारे आहे. फक्त एवढे खर्च थोडा वाढ आहे, कारण थंडीमध्ये ग्रोथ नव्हती होत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटची क्वालिटी, त्यानंतर पेरे एकदम छान आणि सुंदर प्रकारे दिसत आहे आपल्याला. कुठेही आपल्याला प्रॉब्लेम दिसून आलेला नाही आहे. तर पेरे जे असतात, जी आपली मादी कळी असते, जे आपले खरबूज धरतो आपण, ते क्रॉप कव्हरमध्ये असताना लांबली नाही पाहिजे, काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, त्यांना जवळच निघाला पाहिजे पेरा, जेणेकरून आपल्या खरबूज ची साईज आहे ती एकदम चांगल्या आणि सुंदर प्रकारे आली पाहिजे, जेणेकरून आपल्याला हार्वेस्टिंगच्या टायमाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे सगळं लक्षात ठेवून पाण्याचं मॅनेजमेंट, त्यानंतर वॉटर सोलेबलचं मॅनेजमेंट हे एकदम चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित प्रकारे घेतलं होतं, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये कुठेही आपल्याला अडचण यायला नको. तर तुम्ही प्लॉटची पेरेची कंडिशन मी दाखवतो तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, हे खरबूजचं आपलं बूड आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, बुडापासून हा एक पेरा आहे, त्यानंतर हा एक पेरा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर हे बुडापासून अर्ध्याच फुटाच्या अंतरावर 9 पेरे निघलेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक झाडाची कंडिशन जवळपास तशीच आहे. आपल्या प्रत्येक वेलीची कंडिशन त्याच प्रकारे आहे. भरपूर कळ्या अशा आहेत की ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण खुलून जातील आणि पोलन सुरू होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आज मॉर्निंगला म्हणजे आपल्या सकाळीच मी क्रॉप कव्हर काढ आहे आणि क्रॉप कव्हर काढल्यानंतर लगेच 1.5-2 तासामध्ये आपल्या प्लॉटमध्ये मधमाशीचं प्रमाण आपल्याला खूप दिसून आलं आहे. तर आपलं कुठं ना कुठं मॅनेजमेंट असो, त्यानंतर आपल्या खरबूज प्लॉटची क्वालिटी असो, फुलाची जी संख्या आहे ती असन, अशा भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या एकदम समतोल असल्यामुळं मधमाशी आपल्याला प्रॉब्लेम देत नाही आहे. नाहीतर भरपूर शेतकऱ्यांना थंडीमुळं, मिओथिनचे स्प्रेमुळं, त्यानंतर अशा थोड्या चुका होत असतात, जेणेकरून त्यांना मधमाशीचा भरपूर असा प्रॉब्लेम येतो. मला भरपूर शेतकऱ्यांचं बोलणं झालं आहे, त्यांना मधमाशीचा भरपूर असा प्रॉब्लेम होता. तर शेतकरी मित्रांनो, सध्याची कंडिशन एकदम छान आणि सुंदर प्रकारे आपल्या प्लॉटची. आपण लवकरच ह्याच्यामध्ये मच्छीकरी म्हणजे फळमाशीचे ट्रॅप आणि ते पिवळे निवळे जे आपले ट्रॅप असतात ते आपण लावून घेणार आहोत. भरपूर अशा संख्येमध्ये आपण ते लावणार आहोत, जेणेकरून आपले स्प्रे कुठं ना कुठं कम झाले पाहिजे. आणि मिओथ्रिनच्या स्प्रे तर आपण घेणारच नाही आहे, त्यासाठी आपण मच्छीकरीचे भरपूर असे ट्रॅप लावणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट तुम्हाला कसा वाटला आहे कसा नाही हे नक्कीच मला सांगा. आणि येणाऱ्या आपल्या 2-4 दिवसामध्ये हा बेड पूर्ण हिरवागार दिसन, म्हणजे तुम्हाला मल्चिंग दिसणार नाही आहे. आपल्या प्लॉटची मादी कळी भरपूर दिसत होती, त्यामुळं आपण लवकरच यंदा क्रॉप कव्हर काढून घेतलं आहे. तर आपल्या प्लॉटची कंडिशन, क्वालिटी कशी वाटते तुम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आपला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, लवकरच भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम.